टॉपिकचं नाव आहे रेस्पिरेशन इन प्लांट्स. रेस्पिरेशन आणि ब्रीदिंग हे दोन सिनोनिमस सारखे वर्ड्स आहेत, पण यांचे आपण बायोलॉजीमधले मिनिंग्स पाहिले तर ते वेगळे आहेत. रेस्पिरेशन म्हणजे काय, तर लंग्समध्ये जे गॅसेस एक्सचेंज होतं, म्हणजे ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन आपण आत घेतो आणि बॉडीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो, याला म्हणायचं ब्रीदिंग. पण रेस्पिरेशन जे आहे तर रेस्पिरेशनमध्ये ॲक्च्युली दोन पार्ट आहेत, पल्मोनरी रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. हे दोन्ही मिळून रेस्पिरेशन होतं. आता रेस्पिरेशन या शब्दाचा आपण डिटेल मिनिंग पाहूया. तर दिस इज डायग्रॅम. हे जे लंग्स आहेत तर ह्या लंग्समधनं आपण ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन आत घेतो. हा जो ऑक्सिजन आहे हा RBCsद्वारा सेलपर्यंत नेला जातो. आता सेलला कुठलंही काम करायला एनर्जी लागते. या एनर्जीसाठी सेल ही ग्लुकोज ब्रेकडाऊन करत असते आणि त्याच्यापासून ATP तयार करत असते, जो की करन्सी आहे सेलची. ही ATP तयार करण्यासाठी सेलला हा लंग्सकडून घेतलेला ऑक्सिजन आवश्यक असतो. या ऑक्सिजनचा यूज करून सेल ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करते आणि ATP तयार करते. ही ATP तयार करताना सेल CO2 प्रोड्यूस करतो. ही जे प्रोड्यूस झालेला CO2 आहे हा लंग्सपर्यंत पुन्हा ब्लडद्वारे RBCsद्वारे कॅरी केला जातो आणि तो लंग्समधून ब्रीदिंगद्वारे बाहेर टाकला जातो. ही जी संपूर्ण प्रोसेस आहे, म्हणजे लंग्समधला गॅशियस O2 आणि CO2चा एक्सचेंज आणि सेलमधला O2 आणि CO2चा एक्सचेंज आणि त्या O2 आणि CO2चं ब्लडद्वारे कॅरिंग इन अपोजिट डायरेक्शन, ही जी संपूर्ण प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन कोणाकोणामध्ये होतं, तर ज्यांच्यामध्ये एनर्जीची गरज आहे. एनर्जी ही ATP फॉर्ममध्ये असते आणि हा ATP तयार करण्यासाठी ग्लुकोज ब्रेकडाऊन करायला ऑक्सिजन लागतो. आणि हे ऑक्सिजन जसा कंझ्युम केला जातो तसा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं की CO2 तयार होतो. ही जी सगळी प्रोसेस आहे ही कोणाकोणामध्ये लागते, तर जे जे लिव्हिंग आहेत, तर ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, मग प्लांट असू देत, ॲनिमल्स असू देत, या सगळ्यांमध्ये हे सेल्युलर रेस्पिरेशन किंवा ओव्हरऑल रेस्पिरेशनची प्रोसेस होत असते. प्रत्येकाचा ऑर्गन वेगळा वेगळा आहे. जसं की ह्युमनमध्ये लंग्ज आहेत किंवा फिशमध्ये गिल्स आहेत किंवा अर्थवॉर्म स्किन थ्रू ब्रीथ करतं, तसं प्लांटमध्ये सुद्धा जरी प्लांटची मुवमेंट किंवा प्लांटची रिक्वायर्ड मेटाबॉलिक नीड जी आहे ती ॲनिमल्सपेक्षा फार कमी आहे. कारण आपण जे काही मूवमेंट करतो, जम्पिंग, रनिंग, वॉकिंग, हे सगळ्या फिजिकल मुवमेंट्स या प्लांटमध्ये नाही आहेत. त्यामुळे प्लांटची जी मेटाबॉलिक नीड आहे ती कमी आहे. बट स्टील प्लांट नीड्स एनर्जी फॉर ग्रोथ. प्लांटची वाढ होते, त्याला ब्रांचेस तयार होतात, रूट्स, लीव्स ते वाढत असतात, त्याच्यामध्ये फ्लावर्स तयार होतात, फ्रूट, सीड्स तयार होतात. म्हणजे ओव्हरऑल प्लांटची ग्रोथ होत असते आणि ही ग्रोथ होण्यासाठी प्लांटला एनर्जी लागते. म्हणजे जसं आपण रेस्पिरेशन करतो, आपण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतो, ATP तयार करतो आणि तो ATP जेव्हा एनर्जी रिक्वायर्ड असते तेव्हा वापरतो, तसं प्लांटसुद्धा एनर्जी रिक्वायरमेंट असते ती फुलफिल करण्यासाठी ग्लुकोज ब्रेकडाऊन करत असतात. त्यामुळं त्या प्रोसेसला म्हणायचं, त्यांची आणि आपली प्रोसेस रेस्पिरेशनची सेमच आहे. फक्त रेस्पिरेशनसाठी लागणारा ऑक्सिजन आणि CO2चा जो सोर्स आहे दॅट इज डिफरंट. अदरवाईज साधारण ती सगळी प्रोसेस सेमच आहे. सो इट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन इन प्लांट्स. सो आज आपण टॉपिक पाहणार आहे रेस्पिरेशन इन प्लांट्स. आता रेस्पिरेशन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल. ऑक्सिडेशन का म्हणायचं, तर ब्रेकडाऊन होतं, कार्बन कार्बन बॉन्डचं ब्रेकडाऊन होतं, ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल होतं आणि त्याच्यातून CO2 रिलीज होतो. आता ही जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये काही क्रुशियल स्टेप्स आहेत. या क्रुशियल स्टेप्सचे आपण काही शॉर्ट ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स पाहणार आहे आणि मग त्या स्टेप्स डिस्कस करणार आहे. सेल्युलर रेस्पिरेशन, आपण आज जे रेस्पिरेशन इन प्लांट्समधला सेल्युलर रेस्पिरेशनचा पार्ट पहिल्यांदा डिस्कस करणार आहे. ह्याच्यामध्ये पहिला पार्ट काय असतो, तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आणि त्याच्यापासून पायरुवेट मॉलिक्यूल फॉर्म होणं. आता हे जे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आणि पायरुवेट मॉलिक्यूल फॉर्म होणं हे कुठे होतं, तर इट डज नॉट नीड मायटोकॉन्ड्रिया. समजा इट इज अ सेल आणि इट इज मायटोकॉन्ड्रिया. तर हे जे ग्लुकोज टू पायरुवेट ब्रेकडाऊन आहे इट डज नॉट हॅपन इन मायटोकॉन्ड्रिया. आता ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर मायटोकॉन्ड्रिया हे प्रोकॅरिओट्समध्ये नसतात, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहे आणि हे प्रोकॅरिओट्समध्ये नसतं. पण रेस्पिरेशन ही प्रोसेस किंवा एनर्जी ॲक्वायरिंग प्रोसेसेस ह्या युकॅरिओट ॲज वेल एज प्रोकॅरिओट दोन्हीमध्ये होतात. मग आता प्रोकॅरिओटमध्ये काय असतं, मायटोकॉन्ड्रिया नसल्यामुळं ग्लुकोज टू पायरुवेट ब्रेकडाऊन ही प्रोसेस फक्त होते.
कारण ही होते सायटोप्लाझममध्ये. ह्याच्यात पण काही अंशी ATP तयार होतात. किती तयार होतात वगैरे आपण डिटेल पाहणार आहे. पण पहिली प्रोसेस आहे रेस्पिरेशनमधली ग्लुकोज टू पायरुवेट ब्रेकडाऊन. ह्याच्यामध्ये एका ग्लुकोजपासून 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल तयार होतात आणि ही प्रोसेस होते सायटोप्लाझममध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर. आता आपण ही शॉर्टमध्ये पहिल्यांदा प्रोसेस पाहूया. Glycolysis is the breakdown of glucose into 2 molecules of pyruvate. It begins with an energy input of 2 ATP molecules. First, enzyme action promotes the transfer of a phosphate group from ATP to glucose to form glucose. पहिली प्रोसेस काय होते तर पहिला ATP मॉलिक्यूल येतो आणि त्यात हे जे 6 कार्बनचा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याला एक ATP येतो, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचा हाय एनर्जी मॉलिक्यूल असतो. हा मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन होऊन ADP आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट तयार होतो. हा फॉस्फेट या ग्लुकोजला चिकटतो आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट 6व्या कार्बनला तो फॉस्फेट चिकटतो म्हणून तयार झालेल्या मॉलिक्यूलचं नाव आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट. हा मॉलिक्यूल पहिल्यांदा तयार होतो. आता इथे एक ATP खर्च झाला. Glucose 6-phosphate. The glucose 6-phosphate molecule rearranges to form fructose 6-phosphate. आता ह्या ग्लुकोज 6 फॉस्फेटचं आयसोमरायझेशन होतं आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतो. ग्लुकोजपासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होतो. A second phosphate is transferred from another ATP to form fructose 1,6-bisphosphate. This सेकंड ATP यूज केला जातो. इथं ADP रिलीज होतो आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट फर्स्ट कार्बनला चिकटतो आणि फ्रुक्टोज 1,6-बिसफॉस्फेट किंवा बायफॉस्फेट तयार होतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं तो जो 2 आत्तापर्यंत ATP खर्च झाले आणि 2 फॉस्फेट मॉलिक्यूल त्या ग्लुकोज मॉलिक्यूलला येऊन चिकटले. पहिल्या जेव्हा चिकटला ग्लुकोज 6 फॉस्फेट झाला मग त्याचा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट झाला आणि मग पुन्हा पहिल्या कार्बनला येऊन चिकटला आणि फ्रुक्टोज 1,6-बिसफॉस्फेट म्हणजे आत्तापर्यंत 2 ATP खर्च झाले. ॲक्च्युली आपल्याला काय आहे ही आपण प्रोसेस काय पाहतोय रेस्पिरेशन पाहतोय ज्याच्यामध्ये ग्लुकोज ब्रेकडाऊन होऊन ATP तयार होणार आहे. पण हे ग्लुकोज ब्रेकडाऊन होऊन ATP तयार होतानाच्या पहिल्या काही स्टेजेसमध्ये ATP कन्झ्युम केलं जातं. ATP वापरलं जातं कारण त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन व्हायलासुद्धा काही अंशी ATP लागतात त्यामुळे ते ATP वापरले जातात. आता हे 2 ATP फ्रुक्टोज 1,6-बिसफॉस्फेट तयार होईपर्यंत वापरले गेले. molecule immediately splits to form 2 molecules of phosphoglutaraldehyde or PGAL. आता ते जे फ्रुक्टोज 1,6-बिसफॉस्फेट आहे त्याचं ब्रेकडाऊन झालं आणि फॉस्फोग्लिसराल्डिहाइड नावाचे 2 मॉलिक्यूल 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल तयार झाले फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. Each PGAL molecule gives up 2 electrons and a hydrogen to NAD to form NADH. आता हे जे फॉस्फोग्लिसराल्डिहाइड मॉलिक्यूल आहेत ह्यांनी काय केलं NAD नावाच्या मॉलिक्यूलला स्वतःचा इलेक्ट्रॉन दिला आणि ह्या इलेक्ट्रॉनमुळं NAD+ कन्व्हर्जन झालं NADH मध्ये. म्हणजे थोडक्यात हा जो ग्लिसराल्डिहाइड आहे ह्याचं झालं ऑक्सिडेशन आणि NAD+ झालं रिडक्शन. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं लक्षात ठेवायचं तर जो स्वतःचा इलेक्ट्रॉन देतो त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याचं रिडक्शन होतं. जो इलेक्ट्रॉन देतो त्याचं ऑक्सिडेशन. इथं फॉस्फोग्लिसराल्डिहाइडनं इलेक्ट्रॉन दिला कुणाला दिला NAD+ला त्यामुळं फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचं झालं ऑक्सिडेशन आणि NADचं झालं रिडक्शन आणि NADH नावाचा हा अगेन एक एनर्जी मॉलिक्यूल आहे. हाय एनर्जी असा मॉलिक्यूल आहे की जो नंतर ATP तयार करायला वापरला जाणार आहे. म्हणजे आता ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होताना हळूहळू त्या ग्लुकोजमधली एनर्जी NADH FADH आणि काही ATP अशा 3 प्रकारच्या मॉलिक्यूलमध्ये ही एनर्जी हळूहळू साठवली जायला लागली. तर त्यातली पहिली स्टेप काय 1,6 फ्रुक्टोज बिसफॉस्फेटपासनं फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल तयार झाले आणि हे 2 मॉलिक्यूल तयार होताना इथे काय झालं तर एक NAD पासून NADH तयार झाला एका मॉलिक्यूलचा. म्हणजे टोटल 2 NADH मॉलिक्यूल तयार झाले. इथे NAD+चं रिडक्शन झालं आणि फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं. Then each PGAL combines with inorganic phosphate to form a molecule of 1,3-bisphosphoglycerate. आता इथे काय झालं हे जे ग्लिसराल्डिहाइड आहेत ह्या फॉस्फोग्लिसराल्डिहाइडच्या दोन्ही मॉलिक्यूलना एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट येऊन चिकटला. एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट
जो सायटोप्लाझममध्ये अवेलेबल आहे तो येऊन चिटकला आणि 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला फॉस्फरस चिकटलेला आहे म्हणून 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट नावाचा मॉलिक्यूल तयार झाला. इथे ना ATP वापरला गेला, ना ATP ब्रेक झाला, ना NADH तयार झाला. फक्त सायटोप्लाझममधले इनऑर्गॅनिक फॉस्फेट येऊन त्या दोन्ही मॉलिक्यूलला चिकटले आणि त्यामुळे 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेट नावाचा मॉलिक्यूल तयार झाला. Each molecule of bisphosphoglycerate donates a phosphate group to ADP to form ATP. हां, आता या प्रत्येक 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेटनं काय केलं, तो जो इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे तो दिला ADPला, ॲडेनोसिन डायफॉस्फेटला दिला आणि तो फॉस्फेट या मॉलिक्यूलमधली एनर्जी घेऊन ADPला जाऊन चिकटला आणि त्याचा ATP तयार झाला. आता प्रत्येक मॉलिक्यूलपासून एक ATP तयार झाल्यामुळं इथे टोटल 2 ATP तयार झाले. आत्तापर्यंत काय काय झालं, पहिल्या स्टेपमध्ये 2 ATP खर्च झाले, नंतर 2 NADH तयार झाले आणि आता 2 ATP तयार झाले. आता 2 ATP तयार झाले म्हणजे आत्तापर्यंत 2 NADH 2 ATP तयार झाले, पण 2 ATP सुरुवातीला खर्च झाले होते त्यामुळे नेट ATPचा गेन आत्तापर्यंत 0 आहे. NADH मात्र 2 तयार झाले. With this formation of 2 ATPs, the original ATP आता काय तयार झालं, 1,3 बिस फॉस्फोग्लिसरेटचं 3 फॉस्फोग्लिसरेट तयार झालं. debt is paid off. Each of the resulting 3 phosphoglycerates undergoes a rearrangement and then releases a protein. आता ह्या 3 फॉस्फोग्लिसरेटमधला फॉस्फरस जो आहे त्या फॉस्फरसनं स्वतःची पोझिशन बदलली आणि तो सेकंड कार्बनला येऊन चिकटला आणि काय तयार झालं, 2 फॉस्फोग्लिसरेट. म्हणजे ही जी स्टेज आहे याच्यामध्ये काय झालं, फक्त फॉस्फरस जो थर्ड कार्बनवर होता तो आता सेकंड कार्बनवर आला आणि 3 फॉस्फोग्लिसरेटचं झालं 2 फॉस्फोग्लिसरेट. And 1 hydroxide ion, which combine to form water. आता ह्या 2 फॉस्फोग्लिसरेटमधनं प्रत्येकी एक एक पाण्याचा मॉलिक्यूल बाहेर पडला आणि आता त्या 2 फॉस्फोग्लिसरेटचं झालं फॉस्फोइनॉल पायरुवेट. त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं, पाण्याचा एक मॉलिक्यूल बाहेर पडला, H2 एक मॉलिक्यूल बाहेर पडला की त्याला म्हणायचं फॉस्फोइनॉल पायरुवेट. म्हणजे 2 फॉस्फोग्लिसरेटचं आता कन्व्हर्जन झालं Resulting फॉस्फोइनॉल intermediates, पायरुवेटमध्ये. 2 molecules of phosphoenol pyruvate, or PEP, are unstable. Each gives up a phosphate to ADP. Once again, 2 आता पुन्हा तो जो सेकंड कार्बनवरचा फॉस्फरस आहे तो फॉस्फरस दिला गेला ADPला आणि 2 ATP तयार झाले दोन्ही मॉलिक्यूलकडनं. म्हणजे आता ह्या स्टेजला पुन्हा 2 ATP प्रोड्यूस झालेले आहेत. आता हे जे ATP प्रोड्यूस झाले हे मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार झाले का, नाही, हे सगळं चाललं आहे सायटोप्लाझममध्ये. कशापासून तयार झाले, डायरेक्ट ग्लुकोज मॉलिक्यूलपासून तयार झाले. अशा पद्धतीनं मायटोकॉन्ड्रिया इन्व्हॉल्व न होता डायरेक्ट ग्लुकोजपासून जेव्हा ATP तयार होतात तेव्हा त्याला म्हणायचं सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. मग आता इथे सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशननं टोटल 4 ATP तयार झाले, पण पहिल्या स्टेजमध्ये 2 ATP पहिल्या 2 स्टेजेसमध्ये खर्च झाले होते म्हणून आता टोटल हे जे पहिली जे कन्व्हर्जन आहे ग्लुकोजचं पायरुवेटपर्यंत ह्याच्यामध्ये 2 NADH आणि 2 ATP प्रोड्यूस झाले. ATPs are formed by substrate level phosphorylation. The end products of glycolysis are 2 molecules of pyruvate. आणि आत्तापर्यंत 2 पायरुवेटचे मॉलिक्यूल तयार झाले. ओके, सो दीज आर द स्टेप्स ऑफ ग्लुकोज टू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट कन्व्हर्जन. ह्याच्यामध्ये टोटल 4 ATP तयार झाले, 2 ATP खर्च झाले. त्यामुळे सबस्ट्रेट लेव्हलला 2 ATP नेट गेन सबस्ट्रेट लेव्हलचा 2 ATP आहे आणि 2 NADH तयार झाले आणि अशा पद्धतीनं ग्लुकोज टू पायरुवेट कन्व्हर्जन झालं. आता हे जे पायरुवेट आहे हे ऑक्सिजन असेल तर ह्याचं कसं कन्व्हर्जन होतं, ऑक्सिजन नसेल तर कसं होतं, किंवा बॅक्टेरियामध्ये काय होतं, यीस्टमध्ये काय होतं, हे सगळं लिव्हिंग ह्याच्या रेस्पिरेशनमध्येच येतं. आता आपण रेस्पिरेशन इन प्लांट्स पाहणार आहे, त्याच्याचबरोबर आपण यीस्टमध्ये काय होतं, बॅक्टेरियामध्ये काय होतं हे पण नेक्स्ट स्टेजेसमध्ये पाहणार आहे.